ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद भगवद्गीता महात्म्य अध्याय 3 पुढील भाग. भगवंतांचे तेज त्यांची शय्या असलेल्या शेषाच्या फणावरील रत्नांच्या तेजाने द्विगुणित झाले होते. त्यांचे मन प्रसन्न असून मुख आनंदी दिसत होते. लक्ष्मी देवी आपल्या सरळ नजरेने वारंवार त्यांच्याकडे पाहत होते. त्यांच्या चोहोबाजूला योगीजन त्यांच्या सेवेत मग्न होते. त्या योग्यांच्या डोळ्यांच्या बाहुल्या ध्यानावस्थेमुळे निश्चल झाल्या होत्या. समोर देवराज इंद्र आपल्या शत्रूंचा पराभव व्हावा म्हणून भगवंतांची स्तुती करीत होते. ब्रह्मदेवाच्या मुखातून बाहेर पडलेली वेदांत वाक्य मूर्तरूप घेऊन भगवंताचे गुणगान करीत होते. भगवान स्वतः पूर्ण संतुष्ट असल्यामुळे सर्व चराचराविषयी ते उदासीन वाटत होते. जीवांपैकी ज्यांनी योग साधनेने विशेष पुण्य संचय केलेला होता त्या सर्वांकडे भगवान एकाच वेळी कृपादृष्टीने पाहत होते. तसेच आपलेच स्वरूप असलेल्या सर्व चराचर विश्वाला आपल्या आनंदपूर्ण दृष्टीने आनंदित करीत होते. सर्वव्यापी दिव्य शरीर धारण केलेले नीलकमलासारखी कांती असलेले श्रीहरी शेषाच्या फणावरील रत्नांची कांती अंगावर पडल्यामुळे असे वाटत होते की जणू चांदण्याने सुशोभित झालेले आकाशच. असे हे भगवंतांचे दिव्य रूप मनसोक्त पाहून झाल्यावर यमराज आपल्या विशाल बुद्धीने त्यांची स्तुती करू लागले. यमराज म्हणाले, सर्व विश्व निर्माण करणारे भगवन, आपले अंतःकरण अत्यंत निर्मळ आहे. आपल्या मुखातूनच वेद प्रगट झाले. आपणच विश्वस्वरूप असून विश्व निर्माण करणारे ब्रह्मदेवही आहात. आपल्याला नमस्कार असो. आपली शक्ती आणि वेग यामुळे जे अजिंक्य वाटतं अशा श्रेष्ठ दानवराजांचा अभिमान नष्ट करणाऱ्या भगवान विष्णूंना नमस्कार असो. विश्वाचे पालन करताना सत्वमय शरीर धारण करणाऱ्या विश्वाचा आधार असणाऱ्या सर्वव्यापी श्रीहरींना नमस्कार असो. सर्व देहधारी प्राण्यांच्या पातक समूहाला नष्ट करणाऱ्या परमात्म्याला नमस्कार असो. ज्यांच्या कपाळावरील तिसरा त्रिनेत्र जरासा उघडताच तेथून आगीचे लोळ बाहेर पडतात त्या रुद्ररूप धारण करणाऱ्या आपणाला महेश्वराला माझा नमस्कार. आपण साऱ्या विश्वाचे गुरु, आत्मा आणि महेश्वर आहात. म्हणून साऱ्या विष्णू भक्तांना संकटमुक्त करून आपण त्यांच्यावर अनुग्रह करता. मायेने उत्पन्न झालेल्या साऱ्या विश्वात आपण व्यापून राहिलेले असूनही मायेच्या गुणांचा प्रभाव आपल्यावर पडत नाही. आपण अनंत आहात, त्यामुळे आपल्या महिम्याचा अंतपार कोणाला लागत नाही. मग आपण माझ्या वाणीचा विषय तरी कसा होणार? म्हणून मी न बोलणेच उचित होय. अशी स्तुती करून यमराजाने हात जोडून म्हटले, जगद्गुरो, आपल्या आज्ञेवरून हे जीव पापी असूनही यांना मी सोडून दिले. यानंतर मला करण्याजोगे आणखी काही काम असेल तर तेही सांगावे. यमराजाचे हे बोलणे ऐकून भगवान मधुसूदन मेघगंभीर वाणीने जणू अमृताचा वर्षाव करीत म्हणाले, धर्मराज, तुम्ही सर्वांच्या ठिकाणी समभाव ठेवून लोकांचा पापापासून उद्धार करता. तुमच्यावर सर्व प्राण्यांच्या संहाराचे ओझे ठेवून मी निश्चिंत आहे. म्हणून तुम्ही आपले काम करा आणि आपल्या लोकाला परत जा. एवढे बोलून भगवान अंतर्धान पावले. यमराजही आपल्या निवासस्थानी परतले. अशा रीतीने ब्राह्मणाने आपल्या कुळातील व इतरही नरकातील जीवांचा उद्धार करून तो स्वतः देखील श्रेष्ठ विमानावर आरूढ होऊन श्री विष्णू धामाला निघून गेला. ओम श्री परमात्मने नमः. ओम नमो विष्णवे नमः. अध्याय 3 समाप्त.